समजून घेताना किंवा समजून घेऊन तुम्हाला टीचिंग कशी वाटते, टीचिंग मध्ये फरक कसा होतो हे बघून घ्यायचं आहे. कारण येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळेच विषय घेणार आहोत. बालमानसशास्त्रासारख्या बरोबरच बालमानसशास्त्रासारख्या बेसिक असणाऱ्या विषयासोबत आपण मराठी, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र हे विषय सुद्धा अभ्यासणार आहोत. आणि हे विषय अभ्यासत असताना आपल्या नॉलेजमध्ये इम्प्रुव्हमेंट करून घेण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे. आपण जर टीईटीचा अभ्यास करत असताना पहिल्याच प्रयत्नामध्ये किंवा या वर्षीच्या प्रयत्नामध्ये जर आपल्याला पासच व्हायचं असेल, तर नक्कीच तुम्हाला ही बॅच जॉइन करता येईल आणि तुम्ही करावी ही सुद्धा माझी अपेक्षा आहे. कारण तुम्ही जर ही काही जर बॅच जॉइन केली, तर तुम्हाला भरपूर बेनिफिट मिळणार आहे. जसे की तुम्हाला रेकॉर्डेबल व्हिडिओ मिळतील, 2 तास रोज लाईव्ह मिळेल. रोज 2 तास लाईव्ह मिळत असताना प्रत्येक विषयवार तुम्हाला घटकनिहाय आणि विषयवार तुम्हाला टीचिंग केली जाईल. समजा एखाद्या दिवशी कुणाला जॉइन होताना आलं नाही किंवा अडचण आली किंवा त्यानं जॉइन केलंच नसेल, तर त्याला रेकॉर्डेबल व्हिडिओ आपल्या ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळेल. आपल्या ॲप्लिकेशनमध्ये रोज जे घटक झालेलं आहे त्या घटकावरती विषयवार आणि घटकवार रोज चाचणी घेतली जाईल. त्याचबरोबर दर रविवारी आपल्याला 150 मार्काची टेस्ट घेतली येईल. असे आपल्याकडे जवळ-जवळ 15,000 प्लस प्रश्नांचा संच आहे. पीडीएफमध्ये नोट्स आहेत ॲप्लिकेशनमध्येच. तेवढ्या सगळ्या गोष्टींचा उहापोह तुम्हाला त्या क्लासमधून करून घ्यायचा आहे. ॲप्लिकेशन घेतल्यानंतरनं तुम्हाला सराव भरपूर होईल. तुमचा सराव जेवढा होईल किंवा तुम्ही जेवढा सराव कराल, तेवढंच तुम्हाला बघा बेनिफिट प्रमाणामध्ये मिळणार आहे. त्यामुळं वेळ न दडवता आणि भंगार झाली का नाही काही म्हणून ज्या हाक गोष्टी आहेत त्या देतो. गोष्टीपासून मागं न राहता तुम्ही लवकरात जेवण लवकर करायचं क्लास जॉइन करावा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही लवकरात लवकर पास सुद्धा व्हावं. कारण पास होण्यासाठी वेळ घालवून जमणार नाही आणि जास्त वेळ लावला की तुम्हाला सुद्धा अभ्यासाला वेळ मिळणार नाही. त्यामुळे पटकन तुम्ही जॉइन व्हा, पटकन अभ्यासाला सुद्धा लागा आणि उद्यापासून सुरू होणाऱ्या आपल्या पेड बॅचेसमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत असणार आहे. चला तर मग आपण जास्त वेळ न दडवता अ, महाराष्ट्र टीईटी बालमानसशास्त्राचं 2014 ची आपण पेपर पाहणार आहोत. या पेपरवरून तुम्हाला 2 गोष्टी नक्कीच लक्षात येतील. 2 गोष्टी नक्कीच लक्षात येतील, की पेपर जरी अवघड असला किंवा वाटला, तर नक्कीच आपण व्यक्ती मार्गदर्शन घेतलं, तर ते पेपर किती फास्ट सॉल्व्ह होऊ शकेल, याचा तुम्हाला या ठिकाणी अंदाजा येणार आहे. याचं कारण असं आहे, हे अंदाज घेत असताना, की पेपरचं जे आपण एनालिसिस केलेलं आहे, हे एनालिसिस जरी तुमच्यासाठी सखोल वाटत असलं, तरी हे मी करत असलेलं जे काही एनालिसिस आहे, हे वरवरच आहे. जेव्हा मी टॉपिक बाय टॉपिक शिकवतो, हे खोलवर, सखोल आणि महत्त्वपूर्ण गोष्टींसारखं शिकवतो आणि कुठल्या गोष्टीवर फोकस करायचा आहे, प्रश्न कसा जनरेट होतो, मागच्या वर्षी या घटकावरती किती प्रश्न आले होते, या सगळ्या गोष्टींचा उहापोह सुद्धा आपल्याला यामध्ये पाहायला मिळतं. म्हणून आपल्याला जरी हे सोपं वाटत असेल, हां, तरी ह्याही पेक्षा सोप्या पद्धतीनं आपण येणाऱ्या कालावधीमध्ये टीईटीची बॅच पूर्णपणे पार पाडणार आहोत. तर चला तर मग पाहूया जास्त वेळ न घालवता सगळ्यात पहिला प्रश्न आहे. मानसशास्त्र व त्याच्या मानसशास्त्रांच्या व्याख्या यानुसार वेगळी जोड्या लावा. काल मी मस्तपैकी शिकवलंय पहा तुम्हाला. खूप छान शिकवलंय आणि त्यानुसार तुम्हाला जोडायचं आहे. 2 गोष्टी जरी समजल्या या व्याख्यामधल्या, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला बाकीचं जोडता येईल. मी काल खूप छान बालमानसशास्त्राच्या व्याख्यांची माला तुम्हाला दिली होती. कोण सांगू शकेल का, की काय माला दिली होती? काय ट्रिक दिली होती मी काल? मानसशास्त्राच्या व्याख्येची मी काल सांगितलं होतं. काल आपण मानसशास्त्राचं पहिलंच पाहिलं होतं पहा. नंतर वॅटसन. हां? जोड्या लावायच्या आहेत आणि जोड्या खाली दिलेल्या आहेत. गडबड करू नका. प्रश्न व्यवस्थित वाचा आणि मग प्रश्न वाचून उत्तरांकडे चला. उत्तरांकडे जाण्याची गडबड करू नका. आणि बहुतांश लोकांनी अद्याप हे आपलं नाव, मोबाईल नंबर आणि गाव टाकलेलं नाहीये. लाजायचं किंवा डाटा काही हँग होण्याचा काही संबंध नाहीये. जवळ-जवळ 50-60 जण इथं 50 जण इथं हजर आहेत आणि टाकले फक्त 5-6 जणांनी. ज्या पद्धतीनं आपण आनंद घेत आहोत त्या गोष्टीचा, त्या पद्धतीनं हे करत चला.
उत्तर येत आहे चॅटबॉक्स मध्ये एक एक असं. चला तर मग आपण पाहूयात कसं आणि काय आहे. खूप छान सोपं आहे. एक जर लिंक लागली तर लगेच जोडता येतं. आणि हल्ली अशा काय म्हणतो आपण तर अशा प्रश्नांचं प्रमाण जास्त येत आहे टीईटी आणि सीटीटी मध्ये. कारण त्याचं असं आहे की त्याला वेळ लागावा, विद्यार्थी एंगेज व्हावा आणि त्याच्यामुळे ते सोडवण्यासाठी उशीर लागावा. अशा प्रश्नांना खूप छान आणि पटकन सोडवता येतं पहा. यातली एखादी जर व्याख्या आपल्याला माहित असेल, एखादी म्हणतोय मी, आणि एखाद्या व्याख्येवरूनच आपण पुढे जायचं असतं. आता एखाद्या व्याख्या जर बघितलं गेलं तर मी तुम्हाला पहिलीच व्याख्या सांगितली होती अरिस्टॉटल यांची. काल आपण वर्तनाची पाहिली होती, माहित आहे का? वर्तनाची व्याख्या कोणाची होती? मानसशास्त्र. वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. वर्तन आणि व ची जोडी लावली होती आपण, बरोबर? वर्तन आणि वॅटसन. वॅटसन हा. आणि वॅटसन त्याच्याबरोबर सुद्धा मी हे सुद्धा सांगितलं होतं की बाकीचे जे मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्या सुरुवातीचं नाव आणि ते जे काही व्याख्या आहे त्याच्या सुरुवातीचं नाव हे बरोबर ते जोडी लागणार आहे. बरोबर आहे का? पहा आता आपल्याला तेच पाहायचं आहे. आणि हे पाहत असताना अरिस्टॉटलची आपल्याला व्याख्या माहित आहे. अरिस्टॉटलचं आणि व्याख्येमधलं कोण आहे? याच्यामध्ये आहे का 2 मध्ये आहे का 3 मध्ये आहे? आहे म्हणजे काय आहे? आत्म्याचे शास्त्र. बघा मी तुम्हाला सांगितलं होतं काल, अरिस्टॉटलनं आत्म्या संदर्भात केलं म्हणून आत्म्याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अरिस्टॉटलनं सांगितलंय, बरोबर? बोधावस्था आणि अवबोधावस्था तुझं सांगितलं होतं, बरोबर आहे का? अवबोधावस्था मी सिग्मंड फ्राईडलाच दिले होते, बरोबर आहे का? त्याच्यानंतर बोधावस्थेला एकाला सांगितलं होतं मी. कोण आहे बोधावस्थेचं? बोधावस्था सांगितली होती बघा, जर्मनी येथील लाईफ लिझिंग विल्यम प्रयोगशाळा काढली होती. विल्यम विल्यम वॉन्ट. व्हेरी नाईस, व्हेरी व्हेरी नाईस. आता आपल्याला 2 माहित झाले सपोज, आहे की नाही? आता या 2 वरून आपल्याला काही जोडी लावता येईल का? समजा आपल्याला बाकीचं माहित नाही तर नाही धरूया, पण तरी सुद्धा आपण मॅकडुगल हा जो आहे या मॅकडुगलची सुद्धा आपल्याला माहित आहे. काल मी सांगितलं होतं मॅकडुगलनं कशा संदर्भात केली होती व्याख्या? मनाचे करेक्ट, मानवी व्हेरी नाईस. मनाचे मन कुठं आलं? किती नंबर पर्यायामध्ये आहे मन? मन किती नंबर पर्यायात आहे? 4 नंबर पर्यायामध्ये मन आहे. म्हणजे आपण 4 नंबर इथंच जोड्या लावल्या जवळजवळ. अरिस्टॉटलला 3 दिलं, त्याच्यानंतर 4 आणि मग 1 आहे का? पहा आता कुठल्या पर्यायामध्ये 3, 4, 1 आहे. पर्याय 1 पर्याय 1 मध्येच आहे. बाकी कुठंच नाहीये. ला 3 आहे, बाकी कुठंच नाही. ऍक्च्युली आपण अरिस्टॉटलला 1 जरी धरलं असतं तरी एका सेकंदामध्ये आपलं सुटलं असतं. आपल्याला जास्त पुढे जायची पण गरज पडत नाही. त्यामुळं स्मार्ट वर्क इज मोस्ट इम्पॉर्टंट. आपल्याला स्मार्ट वर्क करता आला पाहिजे, आहे की नाही? आता इथं अरिस्टॉटल जे आहे, अरिस्टॉटलला 1च दिलेलं आहे आत्म्याचं शास्त्र, आणि अरिस्टॉटलचं 3 पर्याय आहे. फक्त या खाली दिलेल्या पर्यायामध्ये ला 3 एकाच ठिकाणी आहे. ला 3 एकाच ठिकाणी आहे, म्हणून आपण ह्याला बरोबर करू शकतो. तर तुमचा आवाज येत नाहीये. हो, आहे की नाही? डायरेक्टली आपण या ठिकाणी ते सॉल्व्ह केलं, बरोबर का? हे जी पर्याय आहे, एक पर्यायाच्या उत्तरावरून आपण पुढच्या पर्यायाच्या उत्तराकडे गेलो. त्याच्यामुळं कधी कधी जास्त वाचायचीही गरज पडत नाही. ऑटोमॅटिकली आपलं उत्तर आलं आणि माहित नसणारं किंवा तुम्हाला माहित नसणारं उत्तर इथं निघालं. जसं की ड आहे मॉर्गन आणि रॉबिन्सन याचा आहे 2, मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र. प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र आहे की नाही, मॉर्गन आणि रॉबिन्सनने केलेले. आणि वॅटसनने केलेली होती ती वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. हा त्याच्यामध्ये फरक होता. तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न आणि प्रश्न सोडवता आले पाहिजे, पर्याय निवडता आला पाहिजे. सपोज एखादा जरी माहित असेल तर एखादा पर्याय माहित झाला की त्याच्यावरून दुसरा पर्याय सुद्धा आपल्याला शोधता आला पाहिजे. आणि कधीही लक्षात ठेवा, उत्तर पर्यायातच असतं आणि तो पर्याय काढण्याची जादू आपल्याकडे असली पाहिजे. आणि ती जादू माहीत करून घेण्यासाठी आपल्याकडे ती ॲबिलिटी असली पाहिजे, ते ट्रिक माहीत असले पाहिजे, त्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. आणि कधीही ज्ञाताकडून अज्ञाताकडे जायचं,
म्हणजे माहीत असणारा पहिला एक गोष्ट धरली की माहीत नसणाऱ्या गोष्टी ऑटोमॅटिकली माहीत होत जातात. हे अध्यापनाचं सूत्र आपण नुसतं वाचन पाठ करायचं नाही, तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा इम्प्लिकेशन करायचं आहे, जेणेकरून त्याचा फायदा आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला कशा पद्धतीने करता येईल हे आपल्याला लक्षात. यानंतरचा दुसरा प्रश्न आहे आपल्या समोर. पहा, हे पण काल आपण पाहिलेलं होतं. म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे की टॉपिक फिक्स आहेत. टॉपिक यांचे फिक्स आहे आणि त्या टॉपिकवर विचारणारे प्रश्न सुद्धा फिक्स आहे. त्यामुळं सिलेबस माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता काही विद्यार्थी नवीन असतील, काही शिक्षक असतील, ज्यांच्यामध्ये त्या बी-एड मध्ये नाटाच्या ह्याच्यामध्ये खूप अंतर असेल. बी-एड आपण केलेलंच असतं, पण काही वेळेस आपण तितकं मन देऊन केलेलं नसतं, त्यावेळेस त्याचं माहीत नसतं. परंतु आता आपल्याला सखोल अभ्यास डबल वेळा करायची वेळ आलेली असते. तर त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, अभ्यास करत असताना आपल्याला आपल्यासमोर सिलेबस पाहिजे. टी पास व्हायची असेल तर सिलेबस चौकट माहीत पाहिजे आणि त्या चौकटीनुसार आपल्याला जाता आलं पाहिजे. आणि विशेष काय आहे, की टी अशी चौकट फिक्स नाहीये, ती आपल्याला करावी लागणार आहे. टी अशी चौकट फिक्स नाहीये, ती आपल्याला स्वतःला फिक्स करावी लागणार आहे. कारण ज्या पद्धतीनं सी वाल्यांनी त्यांचा सिलेबस फ्रेम करून दिलेला आहे आणि आम्ही याच्यावरच विचारणार म्हणून सांगितलं. परंतु तसं असं फ्रेमवर्क असणारं निश्चित असं सिलेबस टीईटीचं नाहीये आणि म्हणून आपल्याला तो पेपर अवघड वाटतो. कारण आपण ज्या कंटेंटचा अभ्यास करतो, त्या कंटेंटचा प्रश्न येत नाही आणि मग आपण हतबल होतो, पेपर अवघड आहे, अवघड आहे. परंतु मागील प्रश्नपत्रिकांचा सराव करत असताना, त्याचं विश्लेषण करत असताना आपल्याला हेच पाहायचं आहे, की नेमकं कोणत्या घटकावरती प्रश्न येतात, कसे येतात. प्रश्न जनरेट कसा होतो, मग प्रश्न जनरेट होत असताना नेमकं कोणत्या गोष्टीवर विचार करावा लागेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल. ठीक आहे. पुढचा आहे, चला पहा. आता प्रश्न पाहूयात आपण, आहे की नाही. खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत. काल आपण वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या. मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्याच्यामध्ये आपण आत्मनिरीक्षण पद्धत पाहिली, जीवन वृत्तांत पाहिला, जीवन वृत्तांत म्हणजे केस स्टडी पाहिली, सर्वेक्षण पद्धत पाहिली, आहे की नाही. मग तशा पद्धतीनं हे प्रायोगिक पद्धत सुद्धा आहे. पण या प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत, याचा अर्थ खाली दिलेल्या ज्या मर्यादा आहेत या असणारच आहेत, पण त्यापेक्षा जवळच्या योग्य असणाऱ्या म्हणून सांगितलेलं आहे, ते योग्य असणाऱ्याला आपल्याला शोधता आलं पाहिजे. चला तर पाहूयात आपण. ऑप्शन 4. ऑप्शन 4. भरपूर जण आपलं चॅटबॉक्स मध्ये ह्या गोष्टी टाकत आहेत. छान छान पद्धतीनं तुमचा रिप्लाय वगैरे चालू आहे. बरं वाटतं असं रिप्लाय दिला की. पहा आता पहिलं आपण वाचून आपल्याला प्रश्न कळलाय. प्रश्नामध्ये काय पाहायचं आहे, कोणत्या योग्य मर्यादा आहेत. मर्यादा म्हणजे लिमिटेशन्स आहेत. हा, पहिला आहे प्रयोजाचे प्रयोजाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात. जे प्रयोग करणारा आहे त्याचे जे काही घटक आहेत ते घटक नियंत्रित असतात, म्हणजे आपल्याला नियंत्रण करावं लागत आहे. आता आपण पाहूया पुढचं, की ही पद्धत अधिक खर्चिक व वेळखाऊ आहे. ही पद्धत अधिक खर्चिक आणि वेळखाऊ आहे. कोणत्या योग्य मर्यादा आहेत. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे आणि शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. खालील मर्यादांपैकी प्रायोगिक पद्धतीच्या कोणत्या योग्य मर्यादा आहेत. आता ही प्रायोगिक पद्धत जी आहे, ही प्रायोगिक पद्धत वापरत असताना त्याच्या योग्य मर्यादा कोणत्या आहेत. एकूण 4 मर्यादे दिलेत. ह्या मर्यादेवरून खाली ऑप्शन दिलेला आहे. प्रयोजाचे आंतरिक घटक नियंत्रित असतात. प्रयोजक आणि प्रायोजक म्हणजे प्रयोग घेणारा आणि प्रयोग करणारा. आंतरिक घटक आपण आंतरिक घटकावरती नियंत्रण करू शकत नाहीये. आपण बाह्य घटकावर नियंत्रित करतो. आंतरिक घटकावर आपण नियंत्रण करू शकत नाही. प्रयोजक म्हणजे ज्याच्यावर आपण प्रयोग करणार आहे तो, त्याच्या आंतरिक घटक जे आहे, त्याचे काही विचार असतील, आचार असेल, त्याच्या मनातील खळबळ असेल, याच्यावर आपण नियंत्रण करू शकतो का?
आपण बाह्य घटकावर नियंत्रित करू शकतो, त्याला डिस्टर्बन्स होणार नाही, वातावरण शांत ठेवू. पण या व्यतिरिक्त त्याच्या आंतरिक घटकावर आपण कसल्याही प्रकारचं नियंत्रण ठेवू शकत नाही, म्हणून ही मर्यादा होऊ शकत नाही. आता पहा, ही पद्धत खर्चिक आहे, वेळ खाऊ आहे, बरोबर आहे. कारण प्रायोगिक पद्धतीमध्ये एक एक दोन दोन जणांचंच घ्यावं लागतं. रिपीट अँड रिपीट, कारण ते परत प्रयोग करायचा, एक्सपेरिमेंट करायचा, त्याच्यासाठी खर्च लागेल. शिक्षण ही नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे, हेही बरोबर आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, हेही बरोबर आहे. मरेपर्यंत आपण शिकतो, खंडच येत नाही. तर आता पहा, पर्याय बरोबर आपण निवडले. आता पहा ह्याच्यानुसार कुठला पर्याय येऊ शकतो, याच्यानुसार आता पर्याय कुठला येऊ शकतो? ऑप्शन 2. हा, ऑप्शन 2. ऑप्शन 2 2. 2 बरोबर. ब, क आणि ड. आलं का नाही बरोबर? आणि तुम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं की ऑप्शन क्रमांक 4, कारण बरोबर बहुतांश कालची जणांनी ट्रिक. इथं टाकलेलं आहे 4. बाकीच्या 2-3 जणांनी, भरपूर जणांनी 2 पण टाकलेलं आहे. छान. जोपर्यंत आपण त्या गोष्टीकडे सखोल दृष्टीनं पाहत नाही, विचार करत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी येत नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं आपण वाचताना योग्य पद्धतीनं वाचणं खूप गरजेचं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि प्रश्न व्यवस्थित वाचून व्यवस्थित उत्तराकडे जाणं सुद्धा तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे. आलं लक्षात? पुढचं. चला वाचा आता. सगळ्या अशा पद्धतीचे प्रश्न आहेत जेणेकरून काय होणार आहे, अशा पद्धतीचे प्रश्न असेल तर आपली विचार प्रक्रिया खूप छान मस्तपैकी चालते. आता गडबड करू नका, आता चुकू नका. खालीलपैकी किंवा खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? जे योग्य वैशिष्ट्य सांगितले ती कोणती वैशिष्ट्य आहेत, असं ते विचारत आहे. खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्य कोणती आहेत ती आपल्याला सांगायचं आहे. सर उत्तर दिसाले की हा, ऑप्शन 4. उत्तर दिसत आहे का? उत्तर दिसायला म्हणलं सर. हा, अरे तरी उत्तर दिसत आहे का? छान. चला पुढे सरकूयात आपण. आता मग उत्तर जाऊ दे. आता हे पाहत असताना उत्तर दिसतंय, मला एक्सप्लेन करण्यात पण मजा येते, आहे की नाही? चला आता हे पहा, खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. आता द्विकेंद्रीय आणि त्रिकेंद्रीय. द्विकेंद्रीय म्हणजे कुणी सांगितलं माहित आहे का तुम्हाला? कोणकोणते द्विकेंद्रीमध्ये कोणकोणते घटक येतात? विद्यार्थी येतो आणि शिक्षक येतो. शिक्षक आणि विद्यार्थी हे द्विकेंद्रीमध्ये झालं. आणि त्रिकेंद्रीमध्ये कोण आला नवीन? शिक्षक, पालक, विद्यार्थी, पालक, समाज आलेला आहे. पॅरेंट्स, समाज आलेला आहे. पालक. कारण शाळा ही समाजाची छोटी प्रतिकृती आहे, म्हणून त्रिकेंद्रीमध्ये हे समाज येतो. आणि शिक्षण ही द्विकेंद्री बरोबर त्रिकेंद्री प्रक्रिया सुद्धा आहे. शिक्षण ही स्वयंस्फूर्त प्रतिक्रिया आहे, बरोबर आहे. प्रत्येक एक स्वयंकृतीने येतो, स्वयंकृतीने पुढे चालणारी आहे. शिक्षण ही नैसर्गिक आणि सहज प्रक्रिया आहे. मग पाहिलं आपण, शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. ही वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ऑटोमॅटिकली ह्या सर्व पर्याय येतो. उत्तर तिथं दिसू लागलंय, त्यामुळे सगळ्यांनी उत्तर बरोबरच दिलं. आता आपण हे काल प्रश्न पाहिलेला आहे पहा, सोडवताना सुद्धा तुमची उत्तर नाही चुकली पाहिजे, कारण काल मी ह्याची हिंट वगैरे दिलेल्या होत्या आणि आपण काल पाहिलेलंच होतं. त्यामुळे चूक होणारच नाहीये आणि व्हायला नाही पाहिजे. प्रयत्न करणार. हा, पहा. ब यायला पाहिजे. तर प्रश्न वाचू का? एक प्रश्न वाचू. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्व असलेली क्रमन्वित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेली आहेत? क्रमन्वित अध्ययन.
पर्याय आहे. आता इथे काय महत्वाचे आहेत बघा, महत्वाच्या गोष्टीवर शब्दावर आपण अंडरलाईन केलं पाहिजे. प्रमाणवित अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारलेलं आहे? तर याचे पर्याय आहेत अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद उपपत्ती, साधक अभिसंधान आणि मर्मदृष्टी मूलक. अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे हो? काल मी सांगितलं होतं पा, कोणाची आहे? माझी तर नाही आहे. थॉर्नडाईक. थॉर्नडाईक जी अभिजात अभिसंधान, नाही सर. अभिजात अभिसंधान प्रयत्न 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 प्रमाद प्यावलाव प्रयत्न प्रमाद आहे थोरडाईकची. हा, कालच सांगितले राव मी. प्यावला. कुत्र्यावर प्रयोग केला कुणी पण कुत्र्यावर प्रयोग केला. प्यावलाव. प्यावलाव ना. हा, म्हणून प्यावलावच्या तर अभिजात अभिसंधान नैसर्गिक चेतकाबरोबर अनैसर्गिक चेतक दिलं की, आहे की नाही? हा, हे झालं प्यावलावची. आता प्रयत्न प्रमाद कुणाची आहे? थॉर्नडाईक. करेक्ट. प्रयत्न प्रमाद ही थॉर्नडाईकची आहे. आणि ह्याच प्रयत्न प्रमादाला अजून एक नाव आहे चुका आणि शिका, ट्रायल आणि एरर, आहे की नाही? आता साधक अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे? साधक अभिसंधान स्किनर. स्किनर. पीएफ स्किनर, व्हेरी नाईस. आणि मर्मदृष्टी मूलक अध्ययन किंवा मर्मदृष्टी अध्ययन कोहलर. कोहलर बरोबर. आणि कोहलरनं कुणावरती प्रयोग केला होता बरं? चिंपाजी सुलतान. यस चिंपाजीवरती केला होता. आणि त्याचं नाव होतं सुलतान. छान, करेक्ट. म्हणजे जुळलं आपलं कालचं. आता हे जे आहे की नाही क्रमन्वित अध्ययन, हे क्रमन्वित अध्ययन हे स्किनरचं आहे. हे स्किनर कुणाशी जुळेल बाबा? अभिजात. साधकशी जुळेल की कशाशी जुळेल? साधक जुळेल की अभिजात अभिसंधान जुळेल? साधक. करेक्ट. साधक अभिसंधान उपपत्तीची क्रमन्वित अध्ययन. आता क्रमन्वित अध्ययन कसं असतं? क्रमन्वित अध्ययनाची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत? क्रमन्वित अध्ययन कोणी केलं? हे जी काही गोष्टी आहेत या गोष्टी सुद्धा आपण येणाऱ्या कालावधीमध्ये पाहणार आहोत. आता ज्यावेळेस आपण ही उपपत्ती शिकणार आहोत, या शिकणाऱ्या उपपत्तीमध्ये आपण डिटेलमध्ये याला पाहत आहोत. याच्यामध्ये साधक अभिसंधान मध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्किनरनं दिलेल्या दोन गोष्टी, एक आहे प्रबलन आणि दुसरं आहे शिक्षा. म्हणून याची जी काही उपपत्ती आहे ही वेगळी झाली साधक अभिसंधानाची. एखादा व्यक्ती काम करतो त्याचं कारण आहे प्रबलन, म्हणजे मिळणारी बक्षीस, प्रबोलन, आहे की नाही? आणि मग दुसरं आहे शिक्षा, म्हणजे एक तर काहीतरी मिळणार आहे म्हणून तो काम करतो किंवा शिक्षा मिळणार आहे म्हणून तो काम करतो. आणि हे झालं पाहिजे. आणि प्रयत्न प्रमाद मध्ये म्हणजे जे थॉर्नडाईकनं केलेली उपपत्ती आहे की एखादा विद्यार्थी किंवा माणूस, मुलगा शिकत असताना तो चुकतो आणि मग शिकतो. तर याला पूर्णपणे विरोध केला. तर स्किनरनं सांगलं की चुकातून शिकत नसतो, तर जो शिकतो याच्यासाठी की तुम्ही त्याला प्रबलन देणार आहे, त्याला तुम्ही काहीतरी आमिष देताय, त्या आमिषातून तो शिकतो. आणि दुसरं आहे शिक्षा, म्हणजे ती गोष्ट जर करायची नसेल तर तुम्ही शिक्षा केली की तो शिकत नाही. उदाहरणार्थ आता नेहमी खरे बोलावे, पण खोटे नाही किंवा खोटे बोलल्यावर जर समजा आता शाळेमध्ये तुम्ही खोटे, एखाद्या मुलानं खोटे बोललं आणि शाळेचा नियम आहे की नेहमी खरे बोलावं, आणि त्या मुलानं समजा त्या दिवशी खोटं बोललं आणि तुम्ही त्याला चॉकलेट दिलं, काय होईल? खोटं बोलल्यावर सुद्धा तुम्ही चॉकलेट दिलं, क्या हो जाएगा? तो रोजच खोट. त्याला असं वाटेल की खोटं बोललं पाहिजे आणि खोटं बोलल्यावर चॉकलेट मिळत आहे, तर ते खोटंच बोलेल. म्हणजे एखादी गोष्ट करून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रबलन द्यावं लागेल, आणि एखादी गोष्ट टाळायची असेल, नको असेल, तर तुम्हाला त्याला शिक्षा करावी लागेल. म्हणून साधक अभिसंधानामध्ये सगळ्यात महत्वाच्या दोन गोष्टी येतात, ते म्हणजे प्रबलन, आमिष, आणि दुसरं आहे ते म्हणजे शिक्षा. एखाद्या गोष्टीपासून त्याला परावृत्त करायचं असेल, खोटं बोलल्यानंतर तुम्ही त्याला मारलं, शिक्षा केली, तर तो कधीही परत खोटं बोलणार नाही. खरं बोलल्यानंतर तुम्ही त्याला जर चॉकलेट, त्याचं वाह शाबासकी दिली,
तर तो नक्की पुढे पुढे खरं बोलण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि क्रमन्वित अध्ययनामध्ये येणाऱ्या ज्या काही बाबी आहेत या स्किनरशी निगडीत आहेत आणि त्यानं जे काही शिक्षा, प्रबलन आणि सराव याच्या काही याच्यावर त्याने काही जोर दिला, त्या जोरवरच हे क्रमन्वित अध्ययन आहे आणि ते क्रमन्वित अध्ययन हे स्किनरच आहे. वाचा आणि सांगा. किशोरावस्थेतील मुलांच्या विकासासाठी शिक्षकांनी खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे. आता किशोरावस्था त्या मुलांचा अवधी मी काल सांगितला होता पहा. किती अवस्था आहे ते सांगितलं होतं मी ऑलरेडी काल. शैशव अवस्था, बाल्यावस्था, त्यालाच कुमारावस्था का किशोरावस्था म्हणते सांगितलं मी. मग कुमारावस्था कोणती, किशोरावस्था कोणती, पौगंड अवस्था कशाला म्हटलेला आहे. आता पहा, किशोर म्हटलं की लक्षात एकच ठेवायचं, तो बाल्यावस्थेमध्ये असतो. काय वय आहे व त्याचा वय 6 काय? ते 12. हा 6 ते 12. 6 ते 12. व्हेरी नाही सांगतात. 6 ते 12 12 सर. 6 ते 6-12. बरोबर, करेक्ट. काल सांगितलं होतं ना मी काल 6 सांगितलं ते होतं 12. 0 ते 5 कुठलं वय आहे म्हणून सांगितलं. 0 ते 5 ला कुठली अवस्था आहे म्हणून अवस्था. शैशवावस्था. शैशवावस्था. आणि मग 6 ते 12 मी कुठली सांगितली, बाल्यावस्था, किशोरावस्था. बाल्यावस्था आणि म्हणजे किशोरावस्था. त्या बाल्यावस्थेलाच किशोरावस्था म्हटली जाते आणि आपल्याला कन्फ्युज करण्यासाठी असे शब्द समानार्थीचे वापरले जातात. किशोरावस्था, कुमारावस्था. कुमार आणि किशोर मध्ये आपण काय होतो, कन्फ्युज होतो. आपल्या Confuse मराठीच्या वहीवरती पण लिहिले बघा, कुमार भारती, किशोर भारती लिहिले का नाही. हो सर. आपल्या मराठीच्या वहीवर सुद्धा आहे कुमार भारती, किशोर भारती, आहे की नाही. त्याच्यानंतर न येतं तो म्हणजे कुमार आणि कुमाराचं वय आहे कालावधी 13 ते 18 18 किंवा 19. 19. 13 ते 18 किंवा 19 पर्यंत आहे. या 3 अवस्था आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहे. पेपर 1 साठी 6 ते 12 ची अवस्था महत्वपूर्ण आहे आणि पेपर 2 साठी 13 ते 19 ही अवस्था खूप महत्वाची आहे. हे कुमार अवस्थेला पौगंड अवस्था असं सुद्धा म्हटलं जातं. आता हे किशोर म्हणजे 6 ते 12 वर्षाचा मुलगा आहे आणि आता हा मुलगा शाळेत जातोय म्हणजे त्याचं टोळी वय आहे, शाळकरी वय आहे. बघा, कोणत्या अवस्थेला शाळकरी वय म्हटलं जातं, टोळी वय म्हटलं जातं, गँग एज म्हटलं जातं, तर ती अवस्था असणार आहे ती किशोरावस्था असणार. आणि याच्यामध्ये मुलांच्या विकासासाठी शिक्षकानं खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे. एक तर आहे मुलाला अक्षरांना वेग वळण लावायचं आहे, बिनचूक शुद्ध उच्चारासहित पाठांतर करणं आहे, गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी देणं नाही. आणि मुलांच्या सृजनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवणं. आता तुम्हाला ह्यातल्या बरोबर आहे. 2 गोष्टी एक लक्षात नंबर. आलेल्या असतील का. नंबर 2. हं? ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे सर. ऑप्शन नंबर 2 दोन. बरोबर आहे. 2 बरोबर आहे असं म्हणणं आहे मॅडमचं. पाहूयात आपण आता मी काय करतो माहितीये का, आता हे जे काही हे दिलेले आहेत त्यांनी ऑप्शनच्या वर जे ऑप्शन दिलेले आहेत, खालीलपैकी कोणत्या गोष्टी करायच्या आणि करू नये, खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं आवश्यक आहे. आता 6 ते 12 वर्षाचा म्हणजे तो शाळेत आलेला मुलगा आहे. आता तो नुकताच शाळेत आलेला म्हणजे पहिलीला आहे. त्याच्या अक्षराला वेगवेगळं लावलं पाहिजे की नाही लावलं पाहिजे, कारण त्यानं पेन धरायला सुरुवात लावलं केली, पाहिजे. अक्षर काढायला. म्हणून शिक्षकानं काय केलं पाहिजे, अक्षरानं वेगवेगळं लावलं पाहिजे, हे खरं आहे. त्यानंतर बिनचूक शुद्ध उच्चाराचं त्यानं पाठांतर केलं पाहिजे. पण उच्चार त्याचे कसे असले पाहिजे, शुद्ध असले पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे, बिनचूक असले पाहिजे, क ला कच म्हणलं पाहिजे, आहे की नाही. क ला क म्हणलं नाही पाहिजे, ख ला क नाही म्हणलं पाहिजे. जे ते अक्षर आहे त्याचा उच्चार व्यवस्थित गेला पाहिजे, हे बरोबर आहे. त्यानंतर गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी द्यायची आहे. तर ऍक्च्युली ज्ञानरत्न सांगतं किंवा इतर गोष्टी सांगतं की मुलांना करू द्या, त्याला चर्चा करू द्या. मुलामध्ये जर सहकार्याची भावना वाढवायची असेल तर टीम वर्क महत्वाचं आहे आणि ते टीम वर्क काढून तुम्ही वैयक्तिक कामाची जबाबदारी का देताय. वैयक्तिक कामाची जर जबाबदारी दिली तर मुलं गटबाजी करायला लागतात
हे सर माझ्या आवडीचे आणि ते सर माझ्या आवडीचे नाही असं होऊन बसेल. मग गट न करता वैयक्तिक कामाची जबाबदारी शिक्षकांना द्यायला पाहिजे का? नाही सर. मग हे नाही. येईल का? गट येईल का? करावा लागेल. नाही नाही सर, नाही येणार. नाही येणार. आता पहा, मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी उपक्रम राबवायला पाहिजे. सर्जनशीलता त्याची प्रत्येक मुलाची बरोबर आहे वाढली सर. पाहिजे, नाविन्यता आली पाहिजे वाढली पाहिजे. आणि ही सर्जनशीलता वाढत असताना उपक्रम राबवायला पाहिजे आणि हे बरोबर आहे. आता ह्याच्यानुसार ना खाली कुठला पर्याय बरोबर आहे सांगा आता मला. अ, ब 2 आणि ड नंबरचं कशात 2 आहे? नंबर चार. ऑप्शन 2. अ ऑप्शन 2 आणि सर. ब आणि ड. अ, ब, आणि ड, ब आणि ड, ड कशात आहे? ड, ऑप्शन नंबर 2 ड. मध्ये आहे. म्हणून हे नंबर आपलं 2. बरोबर आहे. 2. तोडलं का नाही बरोबर? शिस्तीत गडबड न करता चुकीकडे गेलोच नाही. उत्तर इथंच असतंय. हो सर. उत्तर प्रश्नातच असतं. प्रश्नामध्येच व्यवस्थितरित्या आपण जर लक्ष दिलं तर आपल्याला उत्तर त्या ठिकाणी आरामशीर मिळतं. पण आपण घाई गडबड करतो, चुकीच्या मार्गाने आणि लवकर जाऊन काहीतरी निवडण्याचं काम करतो. आता कधी-कधी काय होतं, अ, ब, क, ड सर्व हे लगेच आपण सर्व बरोबर असतं म्हणून लगेच सर्वकडे जातो आणि सर्वला टिक करतो. परंतु याच्यात एक चुकलेलं आहे. त्याकडे बघत नाही आणि वाचताना सुद्धा लगेच लक्षात ठेवा, निगेटिव्ह क्वेश्चन्स आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन्स याच्यामधून तुम्हाला गडबड करायची नाही. नाहीतर अशा वेळी तुमचा प्रश्न येत असताना सुद्धा चुकतो. तो तुम्हाला चुकायचा नाहीये. आता पहा, त्याला आपण हे पण पाहिलं होतं, जे लर्निंग डिसेबल बालक आहे, त्या लर्निंग डिसेबल बालकमध्ये प्रतिभाशाली बालक येतो, विशेष बालक येतो, आहे की नाही? आणि प्रतिभाशाली म्हणजेच कुशाग्र बालक आहे. आता कुशाग्र बालकावरती आलेला प्रश्न आहे. हे सुद्धा असंच आहे. आता हे शोधत असताना अरे उत्तर आलंय की त्याचं. छान. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न घेण्याच्या अगोदर थोडं इथे की हे हिंट देऊन जातो मी, लक्षात घ्यावा. म्हणजे पुढच्या वेळेस किंवा पुढच्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना सुद्धा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. आता बघा, कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांना खालीलपैकी कोणत्या गोष्टी करणं उपयुक्त ठरेल? कुशाग्र बुद्धी असणारी जी मुलं आहेत त्यांचा बुद्ध्यांक कितीच्या वर असतो मी काल सांगितलं होतं पहा. 140. 140च्या वर असतो. बरोबर आहे. आणि ह्याच्यामध्ये परत रॉस आणि मेरिलनं सांगितलेली बुद्धी गुणांकाची पातळी वेगळी आहे. त्याचं वितरण वेगळं आहे. कुणाला कुशाग्र म्हणायचं, जड बुद्धी कुणाला म्हणायचं, मंद बुद्धी. आणि आपल्या वर्गामध्ये सर्वसाधारणपणे किती बुद्धिमत्तेची विद्यार्थी असतात? बुद्धिमत्ता जी आहे ना, ही घंटेच्या आकारासारखी वितरित असते. घंटेचा आकार त्याला वक्र असं आपण म्हणतो, बरोबर आहे. ह्या ठिकाणी 1.1 आणि ह्या ठिकाणी 1.1. हा जो मधला भाग येतो हा सगळ्यात जास्त असतो. वर्गामध्ये सगळ्यात जास्त सर्वसामान्य मुलं असतात आणि सर्वसामान्य मुलांना धरून तुम्हाला शिकवायचं असतं. मग अशामध्ये जर तुमच्या वर्गामध्ये कुशाग्र मुलं ही सुद्धा 1.1% आणि मंद बुद्धीची ही 1.1%च असतात. मग अशा वेळेस फोकस आपलं कुठं असलं पाहिजे? या सर्वसामान्य बालकांकडे. आणि हे बालकांकडे असत असताना सुद्धा आपण ऍज अ टीचर म्हणून कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बालकाला टाळायचंय का? नाही टाळायचं. जर समजा तुम्ही वर्गामध्ये कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बालकाला टाळाटाळी केली तर ते तुम्हाला शिकवूच देत नाही. तुम्हाला शिकवू देत नाही. ते तुमच्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतो. तो तुम्हाला आडवं लावेल. मग तुमच्याकडे शिकवण्याकडे लक्ष देणार नाही. खोड्या करेल. इतर मुद्द्याला त्यांना मारण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून तुमचं लक्ष त्याच्याकडे वेधून घेण्याचा तो प्रयत्न करेल. तर अशा कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना शिक्षकांनी योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे आणि त्यांचा सहभाग वाढवला पाहिजे. अशा विद्यार्थ्यावर जबाबदारी द्यायची. 2-3 ड मुलं किंवा कमी बुद्धिमत्तेची मुलं त्याच्याकडे जर दिली तर तो त्याला चांगल्या पद्धतीने शिकवू शकतो. जबाबदारीचं ओझं खूप महत्वाचं असतं. जबाबदारी त्याला एकदा का पाळता आली की तो सगळ्या गोष्टी करू शकतो. इयत्ता काढून वरच्या वर्गामध्ये प्रवेश द्यावा. म्हणजे सध्या तो असेल तर त्याच्या बुद्धिमत्तेनुसार त्याचा वरच्या वर्गात प्रवेश देऊ शकतो आपण कुशाग्रला. समजा कुशाग्र विद्यार्थी 2रीला आहे तर त्याला प्रमोट करून आपण डायरेक्ट 3रीला बसवू शकतो. वर्ग अध्यापनामध्ये त्याचा सहभाग वाढवावा. तर विद्यार्थ्याला सहभाग घ्यावा. वर्ग अध्यापनामध्ये त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सुद्धा सहभाग घ्यायचा आहे त्याचा. स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करावा.
अशा विद्यार्थ्यांसाठी आपण स्वतंत्र अभ्यास तयार करू शकू का? आणि स्वतंत्र अभ्यास तयार जरी केला तर त्याला परफेक्टली मार्गदर्शन होणं गरजेचं आहे. उन्हाळी शाळा सुरू कराव्यात अशा विद्यार्थ्यांसाठी, कारण हे विद्यार्थी काम फास्ट करतात, वाचन लेखन सुद्धा फास्ट करतात आणि दिलेलं जो टास्क आहे ते लवकर पूर्ण करतात. सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा दिलेलं काम जे आहे ते इतर विद्यार्थ्यांपेक्षा जलद गतीने करतात. त्यामुळं ह्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने सांभाळून घेणं आणि त्यांच्या योग्य वापर करून घेणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न तुमच्या. प्रयत्न प्रमाद पद्धतीच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणते विधान सत्य आहेत? प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणाचे हो? कोणाचे मी सांगितले होते पहा. थॉर्नडाईक थॉर्नडाईक याची आहे. प्रयत्न प्रमाद उत्पत्तीलाच अजून एक नाव आहे, ते म्हणजे ट्रायल अँड एरर. त्याला आपण चुका आणि शिका म्हणतो, है की नाही? माणूस चुकीतूनच शिकतो, तो चुका करतो म्हणून शिकतो. त्यानं कशावर प्रयोग केला? ह्या थॉर्नडाईकनं कशावर प्रयोग केला? तो चुकातून शिकतो म्हणून कबुतरावर केला आणि मांजरावर सुद्धा केला, आहे की नाही? मांजराला एका बंद पेटीमध्ये कोंडलं, त्याला भुकेलं ठेवलं, कोंडलं आणि त्या ज्याच्यात कोंडलं ते कुटपेटी होती आणि त्या कुटपेटीमध्ये एका कोपऱ्याला न दिसणाऱ्या अशा ह्याच्यामध्ये एक बटन ठेवलं होतं, त्याला खिच्ची म्हणलं त्यानं. आणि तो उघडून त्याला बाहेर यायचा आहे. आणि तो भुकेलेलं 2 दिवसाचं भुकेलं मांजर आणि त्याच्या समोर पिंजऱ्यात त्याला बंद केलं आणि त्याच्या समोर अन्न टाकलंय आणि अन्नामध्ये मासा आहे. आता मासा म्हणलं की मांजराला काय किती भारी वाटणार का कमी वाटणार? आणि मग ते मिळवण्यासाठी तो जे काही धडपड करतो, तो ज्या ठिकाणी त्याला काय किती कुठे आहे माहित नाही, त्याला बटन कुठे आहे माहित नाही, परंतु तो हालचाली करत आहे आणि व्यर्थ हालचाली होत आहेत आणि चुकून मग त्याचा त्या बटनावरती हात पडतो आणि मग ते पिंजरा उघडला जातो आणि मग तो अन्न खातो आणि मग हळूहळू त्याच्या लक्षात येते की हे बटन कुठं आहे आणि मग त्याच्यातून शिकतो तो. तर असं आपल्याला प्रयत्न प्रमाण उपपत्तीतून मिळतंय. आता त्याच्या बाबतीमध्ये काय सत्य आहे हे विचारलेलं आहे खाली. आता त्याच्या बाबतीमध्ये काय सत्य आहे हे पाहूयात आता. या पद्धतीनं अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते, कारण प्रयत्न करायचा आहे आणि चुका होणार आहेत आणि चुका होत असताना पहिली गोष्ट चूक झाली आपली हे त्याला ओळखता आलं पाहिजे. त्यामुळं हे ते शिकत असताना तो खूप सावकाश गतीनं शिकतो, हे मात्र बरोबर आहे. कारण चुकायचं आहे. चुकले की मग लगेच कळणार आहे का हे चुकले म्हणून? वेळ लागणार आहे. त्यामुळे कालावधी जे आहे तो सावकाशचा आहे. अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतो, एकदम बरोबर आहे. की त्याची हालचाल भरपूर आहे ना. त्या मांजरानं खिडकी उघडण्यासाठी पिंजऱ्याला भरपूर अशा हातपाय हलवले, परंतु ते लवकर काय उघडलं नाही. तिथं अनावश्यक हालचाली झाल्या गरज नसताना, त्यामुळे श्रम जास्त होईल, हेही बरोबर आहे. या पद्धतीत मिळवलेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगच असतो, कारण त्या मांजरानं दाबलेली खिडकी ही निव्वळ योगायोगच होता. हेही बरोबर आहे. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात. आता संपादित कौशल्य आणि ते घेतलेलं ज्ञान किंवा हे प्रयत्न प्रमाण याचा आणि त्या कौशल्याचा अडीमात्र संबंध नाही. संपादित कौशल्य म्हणजे आपण मिळवलेली जी कौशल्य असतात दुसऱ्या परिस्थितीत सहज संक्रमित होतात बरोबर आहे, पण ह्याचं त्याचं काय आहे? प्रयत्न प्रमाणमध्ये याचं काय येत नाही. राहिले काय? अ, ब आणि क हे 3 पर्याय ज्या विधानात असतील ते विधान आपले काय असेल? बरोबर असेल. आलं का लक्षात? लक्षाच्या डोक्याच्या वर चाललंय? आहे का गेले? हो आलं. सगळे आहेत का गेले? आहे सर. शेवटचा पर्याय एकदा एक्सप्लेन करून सांगा.
संपादित जे कौशल्य आहे की नाही हे दुसऱ्या परिस्थितीमध्ये सहज संक्रमित होतात, परंतु संपादित कौशल्य दुसऱ्या ह्याच्यामध्ये संक्रमित होत असताना ह्या प्रयत्न प्रमादमध्ये त्याचा काही संबंधच नाहीये, म्हणून तो येत नाही. आणि हे अ ब क बरोबर आहे, म्हणून ते तीनच पर्याय त्या ठिकाणी बरोबर येतात. आणि 3 पर्याय ज्या पर्यायात असतील तो पर्याय आपला बरोबर असणार आहे. आता पुढचं आहे पहा, खालील दिलेले भावनिक बुद्धिमत्तेचे पैलू व त्याचे स्पष्टीकरण यांच्या योग्य जोड्या लावा. हा, आता पहा भावनिक बुद्धिमत्तेचा पैलू आहे. आता भावनिक बुद्धिमत्ता कोणी मांडली? बुद्धिमत्तेचे प्रकार आहेत. आणि भावनिक बुद्धिमत्ता जो हा आहे भाग, हा डॅनियल गोलमल यांनी लावलेला आहे. कोणी लावलेला आहे? भावनिक बुद्धिमत्ता डॅनियल गोलमल याचा आहे. आणि ह्यानं काय केलं, त्याचे विविध पैलू दिले आणि ह्या पैलूनुसार ना आपल्याला बघायचं आहे की भावनिक बुद्धिमत्ता कशा पद्धतीची असते. आता त्याच्यानुसार ना आपल्याला काय लावायचे आहेत? जोड्या लावायच्या आहेत. खाली जोड्या लावून पर्याय दिलेले आहेत. आता आपणच पर्याय तयार करूयात, आहे की नाही? चला तर मग पर्याय तयार करूयात. आता तयार करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे भावनिक बुद्धिमत्ता आणि त्याचे पैलू आहेत आणि व त्याचे स्पष्टीकरण यांच्या तुम्हाला काय करायचे? जोड्या लावायच्या आहेत. आत्मभान आणि अभिप्रेरण, सहसंवेदना आणि सामाजिक कौशल्य ह्या बाबी या ठिकाणी आलेल्या आहेत. आता ह्या बाबी येत असताना आपल्याला योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. आता पहा, आत्मभानला जोडी दिलेली आहे किंवा जोडी आपल्याला तयार करायची आहे की नाही? योग्य त्याला जोडी कोणती असेल तर आपण पाहूया. आत्मभान स्वतःची बलस्थानं जाणणं, अभिप्रेरणेमध्ये होतंय का? स्वतःच सहसंवेदनामध्ये हे स्वतःची बलस्थाने जाणली जातात का? सामाजिक कौशल्यामध्ये स्वतःची बलस्थाने जाणली जातात का? तर नाही. आत्मभान म्हणजे मला माझं भान आहे की माझ्यामध्ये काही स्ट्रॉंगपणा आहे आणि काही विकनेस आहे, हे मला आत्मभान मध्ये कळतं. म्हणून काय झालं, पहिली जोडी कशाची लागेल आपली? पहिली जोडी लागली आपली आत्मभान बरोबर स्वतःची बलस्थानं जाणणं. आता अभिप्रेरण आहे. आता काय आहे? अभिप्रेरण. आता काल पहा आपण पाहिलं होतं अभिप्रेरण म्हणजे प्रेरणा पण पाहिलं होतं आपण, आहे की नाही? मग प्रेरणा काय तर काल पाहिलं होतं बघा, प्रेरणेची व्याख्या पाहिली होती आणि त्याच्यावर प्रश्न होता, त्याच्या व्याख्या आलत्या. लिंडसेची व्याख्या विचारली गेली होती काल, आठवतंय का? पहा कालचा 2013चा कार्यप्रवृत्ती हा 2013चा जो आपण कालचा पेपर अनालिसिस केला त्याच्यामध्ये अभिप्रेरणेबद्दल सांगितलेलं होतं. मग आता हे तर पहिला पर्याय तर गेला, दुसरा, तिसरा आणि चौथा राहिला. दुसऱ्या व्यक्तीच्या काय या ठिकाणी कौशल्य, तिसरा दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी आपण एकरूप होतो. आता तिथं होत नाही तर अभिप्रेरणेला काय ते समन्वय राखणं येत नाही आणि येतं काय मग? कार्यप्रवृत्त करणारी शक्ती. एखादं कार्य करून घेण्यासाठी किंवा ध्येय गाठण्यासाठी, त्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी एक कार्य करणारी प्रवृत्ती, एक शक्ती असते, ती म्हणजे अभिप्रेरण. प्रेरणा, मोटिवेशन, ध्येय, गरज हे शब्द पण पाहिले होते आपण, बरोबर आहे? आता राहिलं सहसंवेदना. सहसंवेदना म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या भावनेशी एकरूप होणे. दुसऱ्या व्यक्तीच्या भावनेशी एकरूप होणे, बरोबर. दुसऱ्या व्यक्तीच्या आपण भावनेशी एकरूप होतो, त्याच्या भावना जाणून घेतो. इथं पुढचं जे आहे ना, दुसऱ्या व्यक्तीच्या भावनेशी, भूमिकेशी किंवा भावनेशी एकरूप होतो आपण. इथं भूमिकेशी आहे. दुसऱ्या व्यक्तीच्या भूमिकेशी एकरूप होणे हे सहसंवेदना आहे. त्याच्या वेदना जाणून घेतो ना आपण, त्यामुळं क ला गेलं 4. आता राहिला काय? सामाजिक कौशल्य. समन्वय राखतो आपण सामाजिक कौशल्यामध्ये, एकमेकांशी जुळवून घेतो, एकमेकांच्या भावना समजून घेतो, त्यांचा सन्मान करतो, बरोबर. की नाही? हे त्या ठिकाणी येतं. म्हणून आता काय काय झालं आपलं? अ ला काय आलं? मला एक ला 1
अ ला 1 आलं, शाबाश. ब ला काय आलं? 3 कार्य प्रवृत्त करणे. ब ला आलं 3. बल 3 हा, त्यानंतर क ला 4 दुसऱ्या व्यक्तीच्या विचार. 4 आणि ड ला 2 दोन. 2 ड ला 2. जमलं का? आता हा पर्याय जिथं असेल तो पर्याय आपल्याला त्या ठिकाणी निवडायचा आहे. पर्याय या ठिकाणी बसले नाहीयेत म्हणून ते घेतले गेलेले नाहीयेत. त्याच्यामुळं डायरेक्टच आपण पर्याय तयार केला आहे की नाही? डायरेक्टच आपण काय केलं? पर्याय तयार केला आणि तोच आपलं उत्तर आहे. पुढचं सपा हा पुढच्या. आता हे लगेच आलं पाहिजे तुम्हाला. बुद्धिमत्तेची व्याख्याच्या संदर्भामध्ये आहे. बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जेम्स यांनी खालीलपैकी कोणत्या घटकावर भर दिलेला आहे? विल्यम नव परिस्थिती अरे उत्तर इथं चालेल का? पर्याय क्रमांक 1. उत्तर इथं चालेल. ओके, छान छान. नव्या परिस्थितीची जुळवून घेणं हे बुद्धिमत्तेची व्याख्या करताना विल्यम जोन्स यांनी सांगितलं किंवा त्या घटकावर त्यांनी काय दिला? भर दिलेला आहे. पुढचं पाहूयात आपण. अवबोध आणि प्रतिमा या संदर्भातील खालीलपैकी कोणती विधानं सत्य आहेत? काल पाहिलं होतं आपण संवेदना, अवबोध, बोध, ठीक नाही, प्रतिमा, कल्पना, विचार, स्मरण. खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? अवबोध व्यक्तिनिष्ठ, तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. संवेदनाला अर्धवटला सबूत तयार होतं. अवबोध व्यक्तिनिष्ठ असतो, तर प्रतिमा वस्तुनिष्ठ असते. बरोबर आहे का? प्रतिमा वस्तुनिष्ठ असते की व्यक्तिनिष्ठ असते? आता या ठिकाणी जे केलेलं वाक्य आहे हे वाक्य थोडं चुकीचं आहे म्हणण्यापेक्षा उलट आहे आपण असं म्हणू शकतो. उलट्यामध्ये काय होईल? अवबोध हा अवबोध वस्तुनिष्ठ हा, आणि प्रतिमा ही व्यक्तिनिष्ठ असते. प्रत्येकाची प्रतिमा वेगवेगळी असते. डोळे झाकल्यावर सलमान खान प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीचं दिसेल. कुणाला तर ते कुठल्या पिक्चर मध्ये दिसेल, तर कोणाला तो कुठल्या पिक्चर मधला दिसेल, कुणाला बिग बॉस मधला दिसेल, आहे की नाही? प्रतिमा ही प्रत्येकाची काय असते? वेगवेगळी असते. तो बनवत असतो. अवबोध हा वस्तुनिष्ठ असतो, कारण बोध व्हायणार आहे त्या ठिकाणी. मात्र प्रतिमा ह्या वस्तुनिष्ठ असतात. आता हे चुकलंय म्हणून हे काय झालं? विधान सत्य आहेत विचारलंय. अवबोध आणि प्रतिमा या संदर्भात कोणती विधानं सत्य आहेत? हे तर चुकलंय. प्रतिमा ही अवबोधाची नकल असते. प्रतिमा ही अवबोधाची नकल असते, कारण अवबोध जसा झाला तशीच प्रतिमा तयार होत असते. म्हणून ते योग्य उत्तर आहे. अवबोध तुटक नसतात. अवबोध तुटक नसतात. प्रतिमेत तुटकपणा जाणवतो, कारण अवबोध तुटक नसतात. कारण बोध होताना, आता समजा मोर पाहिला तुम्ही, मोर 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 माहिती आहे तुम्हाला? मोर, आपण मोर जेव्हा पाहतो तेव्हा मोर आपल्याला तुकड्या तुकड्यात दिसतो की लगेच दिसतो? लगेच दिसतं. म्हणजे मोराचं सुंदरपण पहिले आपल्याला काय त्याचा डोळा दिसतंय का? त्याचा काही तुरा दिसणार आहे का? त्याचे पाय, त्याचं नाचताना ते पिसारा, असं तुकडं तुकडं दिसतंय का आपल्याला? नाही. तर आपल्याला बोध होताना मोर आहे हे पूर्ण चित्र दिसत आहे. आणि ज्या वेळेस आपण अवबोध आपल्याला पूर्ण झाला की प्रतिमेमध्ये तुम्हाला तुटकपणा जाणवतो. म्हणजे कसं होतं, कधी कधी आपल्या डोळे झाकल्यानंतर चित्र पूर्णच येते का? आपल्यामध्ये येत नाही. थोड्याफार गोष्टी असतात, जे जे आठवते तेच तुम्हाला दिसणार आहे तिथे प्रतिमेमध्ये. म्हणून अवबोध तुटक नसतात. अवबोध सरळ असतात, एकच असतात, आणि प्रतिमा मात्र तुटकपणा त्यांच्यामध्ये जाणवतो. हेही बरोबर आहे. त्यानंतर आहे प्रतिमा अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. प्रतिमा
अवबोधापेक्षा अधिक अस्थिर असते. बरोबर आहे. प्रतिमा आहे, अवबोध स्थिर असतो, परंतु प्रतिमा अस्थिर असते, स्टेबल राहत नाही, ती सारखी बदलली जाते, थांबली जाते. तर हेही बरोबर. आता आपल्याला कुठले पर्याय आणि काय काय पर्याय माहित झालेले आहेत? ब क ड ऑप्शन ब बरोबर क आणि ड. ऑप्शन 3 कुठल्या पर्यायामध्ये ब क ड आहे? ब क ड. आहे. 3 ऑप्शन 3. हा, ऑप्शन 3 ऑप्शन सी किंवा 3, ब क आणि ड. ओके. आता पुढच्या भागाकडे जाऊयात आपण. अरे टिक केलेला, टिक वरती जाऊ नका, बरोबर असेलच असं नाही. खालील दिलेल्या विधानापैकी अग्रज संघटक प्रतिमानाविषयी खाली कोणती विधानं योग्य आहेत? योग्य. अग्रज संघटक प्रतिमानास व्याख्यान अध्यापन पद्धती असेही म्हणतात. आता तुम्ही हे बीएड ला शिकलेला आहात. बीएड मध्ये अग्रज संघटक घटक होतं, 5 बिंदूवर आधारित होतं. आणि अग्रज संघटक हे अग्रज म्हणजे सुरुवातीचा, अग्रज म्हणजे सुरुवातीचा, आणि सुरुवातीला ते काय करायचं, तुम्हाला सादरीकरण करायचं. आणि हे प्रतिमानास काय आहे? व्याख्यान अध्यापन प्रतिमान असे सुद्धा म्हटलेलं आहे. बरोबर आहे. त्यानंतर ना आहे, एखाद्या मुद्द्याचे विवेचन करून तो स्पष्ट करता येतो. अग्रज मध्ये तसंच आहे. एखादा मुद्द्याचं विवेचन करायचं आहे, जे अग्रज घटक आहे ते प्रथम मांडायचे सुरुवातीला, आणि मग त्याचं विवेचन तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. अग्रज संघटक घटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो, सादर केल्यानंतर नाही. हा, तर त्याच्यानंतर काय केलं जातं? अग्रज संघटक सादर केल्यानंतर हेतू स्पष्ट केला जातो. अगोदर हेतू स्पष्ट होतो, मग तिथं सादर केला जातोय. हे उलट आहे, त्यामुळं चुकीचं आहे. जुन्या माहितीचा अनावश्यक भाग वगळला जातो नाही. जुन्या माहितीचा आवश्यक भाग वगळला जात नाही. आता पहा या ठिकाणी, हे 2 नाहीये, 2 आहेत. अ आणि ब आहेत. अ आणि ब बरोबर असणारा पर्याय कोणता आहे? ऑप्शन 1. ऑप्शन 1. अशा पद्धतीने आपल्याला हा भाग पूर्णपणे सोडवता आला पाहिजे. जोपर्यंत आपण व्यवस्थितरित्या तो सोडवत नाही, समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टी समजणार नाहीयेत. पुढचा प्रश्न. आता थोडं फास्ट घेऊयात आपण. नाही, कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावरती कोणत्या शास्त्रज्ञाने अध्ययन संक्रमण हे केवळ विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नसून ते तत्व शोधून सामान्यीकरण करणे यावर अवलंबून आहे, या मुद्द्यावर भर दिला? ऑप्शन 2. आणि काल आपण पाहिलंय, पहा, कालच पाहिलंय आपण. काल काय पाहिलंय आपण? हे शब्द पाहिलं होतं. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार आहेत आणि अध्ययन संक्रमणावर वेगवेगळ्या उपपत्त्या झाल्या. आणि त्या उपपत्त्यामध्ये सामान्यीकरणाची एक उपपत्ती आहे बघा. जी होती, जी कोणाची होती? CH CH जडेची. CH जडेची होती. आणि याच्यामध्ये ही जी काय आहे थर्नडाईक, या थर्नडाईकनं समान घटक उपपत्ती सांगितली. याच्यामध्ये अध्ययन संक्रमणामध्ये सुद्धा त्यानं समान घटक उपपत्ती सांगितली. कालचंच बघा, किती छान, कसा मस्तपैकी प्रश्न आलाय वेगळ्या पद्धतीचा. पण काही कालचा भाग याच्यात समावेश होतो. आलं का उत्तर?
आलं. चित्रकला, हस्तकला या विषयाच्या अभ्यासामध्ये, चित्रकला, हस्तकला या विषयाच्या अध्यापनामध्ये या विषयाच्या अभ्यासात व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहणारे विद्यार्थी तो तास संपल्यावर सर्व वर्गभर कचरा करून निघून जातात बघा, ठीक आहे नाही. आणि हे विधान अध्ययन संक्रमणाच्या कोणत्या उपपत्ती संबंधित आहे? समान घटक उपपत्ती. समान घटक बॅगलीचे दोन समान घटक असेल तर पहिला घटक शिकताना दुसऱ्याला महत्वपूर्ण ठरतो. तसं काय यायचं? चित्रकला, हस्तकला विषय झालाय आणि व्यवस्थितपणा, टापटीप, सौंदर्य पाहिजे असं म्हटल्यानंतर तोच विद्यार्थी जर कचरा करत असेल तर हे विषमता आहे की नाही? समानता आहे का त्यांच्या कामामध्ये? समानता नाही आहे त्याच्यात. बोले तैसे नाही चाले, बोले तैसे चाले, हे इथं बोले तैसे नाही चाले, हे करे, कचराच करे, आहे की नाही? त्यामुळे समान घटक होऊ शकत नाही त्याची. द्विभागी संक्रमण म्हणजे दोन भाग करून त्याचं संक्रमण होतं, हे द्विभागी संक्रमण नाही आहे. त्यानंतर सामान्यीकरणाची उपपत्ती. सामान्यीकरण काय आहे? सामान्यीकरण कधी करतो? नियमाचं पालन करतो आणि ते सामान्यीकरण होत आहे. इथं नियमाचं पालन नाही आहे, नियमच मोडू लागलो तर उत्तर काय येईल? सहेतुक व ध्येयनिष्ठ. हा, म्हणजे आपण वर्गातून निघून गेलो तर हे विधान अध्ययन संक्रमणाच्या सहेतुक व ध्येयनिष्ठ या उपपत्तीशी संबंधित आहे. विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. पुढीलपैकी विस्मरणाबाबत कोणती विधानं सत्य आहेत म्हणतात पहा. कशाबद्दल? विस्मरण. विस्मरण म्हणजे काय? आठवणे का? सत्य आहेत म्हणते. विस्मरण म्हणजे आठवणे का? विसरणे. विसरणे. हा, विसरणे. आणि आठवण्याला स्मरण म्हणतो आपण, आहे की नाही? स्मरण स्मरण. आणि विस्मरण, आठवणे आणि विसरणे दोन प्रक्रिया आहेत. आता त्याच्या संदर्भात सत्य विधान सांगा म्हटलंय की नाही. अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. अनेक गोष्टी केल्यावर अभ्यासानंतर मध्यांतरामध्ये अनेक गोष्टी केल्यावर विस्मरण होते. अभ्यास जे आपण केले ते लक्षात राहत नाही, हे मात्र बरोबर आहे. अभ्यास आपण केल्यानंतर ना हो. मध्यंतरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी केल्या, खेळलो फिरलो तर काय शिकलो ते काही लक्षात थोडीच राहणार आहे. अचूक प्रत्यावहन व प्रत्याभिज्ञान विस्मरणावर साधक परिणाम करतात. अचूक प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान विस्मरणावर अधिक परिणाम करतात. तर हे चुकीचं आहे, हे काही करत नाही. त्यानंतर अभ्यासानंतर झोप घेतल्यास विस्मरण होते. अभ्यास केल्यानंतर ना आपण जर झोप घेतलं तर आपल्याला काय होत आहे? विस्मरण होत आहे. आणि होतंय का? आपण अभ्यासानंतर झोप घेतल्यावर विस्मरण होईल का? नाही. नाही. होतंय का नाही? अभ्यास केल्यानंतर ना आपण झोप जर घेतली तर अभ्यास केलेला विसरतो म्हणे. आता आपण विसरलो का कधी? नाही. म्हणून ते येत नाही. जाणीवपूर्वक दमन केल्यास विस्मरण होते. दमन म्हणजे दाबणे, आणि जाणीवपूर्वक दमन जर केलं तर विस्मरण होतंय. बरोबर आहे. जाणीवपूर्वक तुम्ही एखादी गोष्ट विसरायचं जर म्हटलं तर नक्कीच आपण काय करतो? ते विसरतो. म्हणून आता दोन आले. आता पहा कोणकोणते दोन आहेत. एक अ बरोबर आहे, दुसरं ड. कुठल्या पर्यायात आहे अ आणि ड? तीन. ऑप्शन 3. ऑप्शन 3 मध्ये आहे हो. अ आणि ड ऑप्शन 3 मध्ये आहे. अध्यापनाचे यश
अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते. म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर सिद्ध होते. अध्ययन हे कशावर सिद्ध होणार आहे? प्रेरणेवर सिद्ध होते. अध्यापनाचे यश अध्यापनात निर्माण केल्या जाणाऱ्या प्रेरणेच्या प्रमाणात असते. म्हणजेच अध्ययन हे प्रेरणेवर सिद्ध होते. आता पहा, अध्ययन प्रेरणेवर सिद्ध होत असताना प्रेरणा ही शक्ती असून ती वर्तनाला दिशा देते. प्रेरणा ही जी शक्ती आहे आणि ती वर्तनाला दिशा देते. प्रेरणेमध्ये सातत्य व दिग्दर्शक विविधता, निवड, स्वस्थता असते प्रेरणेमध्ये. बरोबर आहे. कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होते. एकाच मार्गाने कसं होईल? कोणते ना कोण गरज वेगळी असते ना. प्रेरणा, ध्येय वेगळे असतात. इथं तुम्ही एकाच मार्गाने कसं होईल? इथं तुम्ही टी पास होण्याच्या मार्गाने आलात आणि हेच मार्ग वापरून आपण थोडीच ऑलिम्पिक जिंकणार आहोत. नाही, तर प्रत्येक कोणत्याही प्रेरणेची पूर्तता एकाच मार्गाने होत नाही. आणि प्रेरणेमुळे शारीरिक व मानसिक समतोल साधला जातो, हे मात्र बरोबर आहे. अ, ब आणि ड ज्याच्यात आहे, अ, ब आणि ड ज्याच्यात आहे तो पर्याय बरोबर आहे. कोणत्या पर्यायात आहे? अ, ब आणि ड. ऑप्शन 2. आणि ड. ऑप्शन क्रमांक 2. 2. व्यक्तीला लहानपणी एखादी शिकवलेली कविता तेव्हाचा प्रसंग जसाचा तसा खूप वर्षांनी आठवतो. हे उदाहरण कोणत्या प्रकारच्या कल्पनेचं आहे? जसाचा तसा आठवावा लागलाय का? रचनात्मक, पुनरुत्पादित कल्पना. अनुकरणात्मक, स्वर कल्पना आणि पुनरुत्पादित कल्पना. ऑप्शन 2. अनुकरणात्मक नाही. रचनात्मक मध्ये केलेली रचना आहे. त्या विद्यार्थ्याला लहानपणी एखादी गोष्ट शिकवलेली असते, कविता शिकवली असते, ती जशाच्या तसे दुसरी खूप वर्षांनी आठवा लागली आहे. ती पुनरुत्पादित झाली ना, पुन्हा उत्पादित झाली, पुन्हा तयार झाली, पुन्हा उत्पादित झाली, म्हणून त्याला पुनरुत्पादित कल्पना असे म्हणतात. कसली कल्पना म्हणतात? पुनरुत्पादित. जसे तसे आठवा लागली ना, म्हणून त्याचं उत्तर आहे 4. पुढचा खालीलपैकी दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. खालील दिलेल्या संकल्पना तयार होण्याच्या टप्प्यांचा योग्य क्रम लावा. काल पण होतं बघा हे प्रश्न. क्रम वस्तू किंवा प्राण्यांचे प्रत्यक्ष ज्ञान होणं ही पहिली पायरी आली. ही काय आलं? पहिली पायरी आली, अ वाली. त्यानंतर ना आहे गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणं, गुणवैशिष्ट्यांचे ध्यानात घेणं, संकल्पना तयार करणं आणि अमृत रूप देणं. गुणवैशिष्ट्य ध्यान घ्यायचं आहे. म्हणजे आता आपण काय केलं? पहिलं प्रत्यक्ष ज्ञान घेतलं, मग गुणवैशिष्ट्य लक्षात घेतली. जे क आलं दुसऱ्या नंबरवर. गुणवैशिष्ट्यांचे सामान्यीकरण करणे गुणवैशिष्ट्यांचे, मग ही अमृत रूप देणं आणि मग 5वं म्हणजे संकल्पना तयार करणं. शेवटी संकल्पना तयार होते. संकल्पना निर्मितीच्या टप्पे आहेत. एखादं संकल्पना तुम्ही काल सांगितलं होतं, विद्यार्थी संकल्पना कशी निर्माण होते बा. विद्यार्थी सुरुवातीला कुत्रा पाहतो. काल मी सांगितलं होतं का नाही? कुत्रा पाहिलं त्यानं किती प्रकारचे पाहिले?
त्याला ज्ञान झालं कुत्रा कशाला म्हणतात, मग त्याने प्रत्येक कुत्र्याची गुणवैशिष्ट्ये लक्षात घेतली, मग त्याचं सामान्यीकरण केलं, आहे की नाही? आणि मग त्यानं अमृत रूप दिलं, की डोक्यात चित्रच ठेवलं त्याने, याला कुत्रं म्हणायचं म्हणून. आणि त्याच्यावरून त्याची काय झाली, संकल्पना तयार झाली. खालीलपैकी अध्ययन संक्रमणाबाबत कोणती विधानं सत्य आहेत? अध्ययन संक्रमण ट्रान्सफॉर्मर, ठीक आहे. मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप होतं. आपोआप होतं नाही हो, मानसिक संक्रमण होण्याच्या अगोदर ते कळलं पाहिजे ना, त्याला समजलं पाहिजे, नुसतं होऊन जमत नाही. मानसिक शक्तीचा विकास एकदा झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येत नाही, त्याला ते घडवून आणावं लागतं. त्यामुळे हे सत्य नाही आहे. एका क्रियेचा सराव केला तर दुसरी क्रिया सोपी होत नाही. एका क्रियेचा सराव केला दुसरी सोपी कशी होईल त्याचा पण सराव करावा लागेल. हे बरोबर आहे. 2 परिस्थितीमध्ये जेवढे साम्य अधिक तेवढे अध्ययन संक्रमण होते. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ असावी लागते. हे तिन्ही जे वाक्य आहेत हे विधान सत्य आहेत. पहिलं विधान असत्य आहे. हे 3 कशात आहेत? ब क ड. कुठल्या पर्यायात आहे? कुठल्या पर्यायामध्ये आहेत? ब क ड. ऑप्शन 2. ऑप्शन 2 मध्ये आहे. एकदम बरोबर. म्हणून उत्तर काय आलं आपलं? ऑप्शन 2 आलं. छान. पुढचा. हा. खालीलपैकी व्याख्यान पद्धती संदर्भातील कोणते विधान असत्य आहे? म्हणजे हे निगेटिव्ह आहे, चुकीचं आहे. बाकीचे बरोबर असणार आहे, एकच चुकीचं असणार आहे. अवधान केंद्रीकरण होते. व्याख्यान पद्धतीमध्ये एकदा का बोरिंग वाटायला लागलं की मुलगा बघेल का हो तुमच्याकडे? व्याख्यान पद्धतीमध्ये शिक्षक एकटाच बडबडत राहतो, विद्यार्थ्यांचा जास्त सहभाग नसतो. मग अवधानाचं केंद्रीकरण होईल का विकेंद्रीकरण होईल? विकेंद्रीकरण. मग हे विधान सत्य आहे का? असत्य. मग आपलं उत्तर असत्य. इथंच येईल ना. असत्य इथंच आपण सापडलं. कमी वेळामध्ये जास्त अध्यापन करता येतं व्याख्यान पद्धतीमुळं. हे बरोबर आहे. पण आपलं उत्तर आपण काढत आहोत इथं उत्तर काढत आहोत. हे उत्तर बरोबर आहे. आता हे कमी वेळेमध्ये जास्त अध्यापन करता येतं. आता असत्य हे सत्य आहे. तत्व सिद्धांत व कठीण विषय मांडण्याचा उपयोग करता येतो. बरोबर आहे. दुर्मिळ माहिती सहज घेता येते, कारण तो शिक्षक सांगणार आहे ना, तो अभ्यास करूनच सांगतो. त्यामुळं चुकीचा पर्याय आहे तो म्हणजे 1, म्हणून ते असत्य विधान हे 1 आहे आणि आपलं उत्तर सुद्धा 1च आले. पुढचा 20वा. खाना पुन्हा काढलेल्या आहेत. बघू जमतंय का खाना. खालीलपैकी कोणते अनुवांशिकतेसंबंधी नियम आहेत? साधर्म्याचा नियम बरोबर आहे. जसं आहे तसंच. जे पेराल तेच उगवाल. आंब्याची कोय लावली तर आंबा निघेल का काय पेरू येईल? आंब्याच्या कोयीला पेरू येईल का? अनुवंशिकतेच्या नियमामध्ये साधर्म्य ज्याला तेच होणार आहे. वाघाच्या पिल्लाला कुत्र होणार नाही, वाघाच्या पिल्लाला वाघच होणार आहे. वैविध्याचा नियम, वैविध्य वेगळंपण, ठीक आहे नाही. आणि पुनरावृत्तीचा नियम इथं नाही आहे. पुनरावृत्तीचा नियम अध्ययनामध्ये येतो. जो थर्नाडेकनं सांगितलेले 3 नियम आहेत त्या 3 नियमामध्ये येतो. आणि परागतीचा नियम, हा परागती म्हणजे रिग्रेशन, आहे की नाही. म्हणजे मतिमंद आई आणि वडील असेल तर कधी कधी काय होतं, त्यांची बालकं ही जन्मतात, चांगली जन्मतात, आहे की नाही. त्याला आपण परागतीचा नियम म्हणतो. आता आपल्याला किती बरोबर आले? हे झाले 3. म्हणजे अ, ब आणि ड कशात आहे? अ, ब आणि ड. अ, ब, ड. अ, ब, ड. 4 पर्यायामध्ये ऑप्शन आहे. 4. अ, ब, ड 4 पर्यायात आहे.
थोडंच राहिलेलं आहे, आता होऊयात आपण. घ्या पुढे. हा. तर काय करा, व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो. कोणते विधान योग्य आहे म्हणते हा. व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे, म्हणजे एक योग्य असणार आणि बाकीचे अयोग्य असणार आहेत. विकासावर वातावरणापेक्षा अनुवंशाचा अधिक प्रभाव असतो. दोघाचा पण असतो, एकाचा नसतंय. विकासावर अनुवंशापेक्षा वातावरणाचा अधिक प्रभाव म्हणतात ना, एकाचा नसतो, दोघाचा पण असतो. विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. एकदम बरोबर. पूरक म्हणजे सारखा, योग्य प्रमाणामध्ये. विकासावर अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषांचा परिणाम, गुणदोषांचा परिणाम होत नाही. अरे बाबा, परिणाम होतो. गुणदोषाचा परिणाम कसा होत नाही? होतो. म्हणून याचं उत्तर काय आलं? उत्तर काय आलं? 3. बरोबर पर्याय 3. ओके, थांबायचं का इथं? संख्या बी कमी होत चालली आहे, प्रतिसाद येत नाहीये. थांबायचंय का? राहिलेले पाहायचे 9 तर राहिलेत आता. कंटिन्यू करा सर. घ्या सर. घ्या सर, कंटिन्यू काय म्हणताय? कंटिन्यू फास्ट घे. करा सर. 10:30 वाजले, लगेच घेऊया आपण, फास्ट घेऊयात आहे की नाही. कुमारावस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात. बरोबर आहे. कुमारावस्था म्हणजे कुठली अवस्था आली? किती ते किती वय आहे? कुमारावस्थेचं वय 13 ते 18 किंवा 13 ते 13 ते 19. 18 किंवा 19. बरोबर. या वयातली मुलं आदर्श शोधत असतात. हे बरोबर आहे. आदर्श शोधत असतात. या वयामध्ये भिन्न लिंगी आकर्षण वाढत आहे. या वयात शब्द संपत्ती वाढण्याकडे कल असतो. इथे शब्द संपत्ती वाढण्याकडे कल असतो. आणि या वयात मुले बंडखोर होतात. बरोबर. या वयामध्ये मुलं काय होतात? बंडखोर होतात. कुमार अवस्थेतील मानसिक व भावनिक विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? हे ऍक्च्युअल या वयामध्ये शब्द संपत्ती वाढ होते बरं का, वाढवण्याकडे कल असतो नाही का. एखाद्या आता भिन्नलिंगी आकर्षण असतं. एखाद्या मुलीला पाहिल्यानंतर ना तो वर्णन करतो, पहा तुझे केस, त्याचं नाही का, तुला पाहता क्षणी मला असं वाटतं चंद्रासारखी आहे, अमुक आहे तमुक आहे. ते शब्द संपत्ती वाढते ना त्याची. परंतु ते मानसिक आणि भावनिक सांगितलेलं आहे. त्या संदर्भामध्ये हे विधान असत्य आहे शब्द संपत्तीचं. बरोबर आहे ते. या वयातील मुले आदर्शाच्या शोधात असतात, भिन्नलिंगी आकर्षण असतं आणि बंडखोर असतात. तर असत्य विधान कुठलं झालं आपलं? तर 3 नंबरचं. मग योग्य पर्याय 3 नंबर. पुढचा, खालील दिलेल्या उद्दिष्टापैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्ट कोणती आहेत? लैंगिक शिक्षणाची उद्दिष्ट. लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणं. एकदम बरोबर. नाही. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का? हो सर. खाली दिलेल्या उद्दिष्टांपैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्ट कोणती आहेत? लैंगिक शिक्षणाची उद्दिष्ट सांगायची आहेत. लैंगिक शिक्षणाविषयी, लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणं हे लैंगिक शिक्षणाचं सगळ्यात मोठं उद्दिष्ट आहे. प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती द्यायची, अचूक माहिती नाही, योग्य माहिती देणंच हे लैंगिक शिक्षणाची महत्वाची उद्दिष्ट आहे त्या शिक्षणाची.
मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती करून देणे हे सुद्धा आहे. विकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करायचं आहे. हे लैंगिक शिक्षणाचं महत्वाचे उद्दिष्ट आहे. म्हणजे हे चारही पर्याय ज्याच्यात असतील तो तुमचं काय असेल, योग्य उत्तर असेल. म्हणजे इथं पर्याय कुठले आले, अ ही आला, ब ही आला, क ही आला आणि ड ही आला. पुढचा आहे लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या सुधारण करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही. उपयुक्त ठरणार नाही म्हणजे निगेटिव्ह आहे. दीर्घोत्तरी प्रश्नाचे प्रमाण कमी करणं हे उपयुक्त ठरेल का? ठरणार आहे नाही, परीक्षेमध्ये. चुकीचं आहे. हा चुकीचा पर्याय आहे सर हे. नाही नीट पहा. लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही. आता बघा, दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी करणं, वार्षिक परीक्षेला महत्व देणं, गुणदान योजना, नमुना उत्तरसूची याची सोय करणं आणि उत्तर पत्रिकेवर बारकोडचा उपयोग करणं हे लेखी परीक्षेमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही. काय येईल उत्तर? दीर्घोत्तरी प्रश्नाचे हा 1 नंबर. ऑप्शन 1 येते सर. ऑप्शन 1. नीट पहा. नीट पहा काय ह्या पर्यायामध्ये काय महत्वाचं दिलंय. दीर्घोत्तरी प्रश्नांचे प्रमाण कमी केलं, ठीक, उपयुक्त ठरणार नाही, ते कमी करून जमणार नाही. बरं, ठीक आहे. वार्षिक परीक्षेला महत्व दिलं तर चालेल का? आपले प्रत्येक परीक्षेला महत्व दिलं. हा प्रत्येक परीक्षेला महत्व दिलं पाहिजे. चालणार आहे का? वार्षिक परीक्षेला महत्व दिलेलं चालणार आहे का? म्हणजे तुम्ही परीक्षाभिमुख देणार आहे का? शिक्षण कसं असलं पाहिजे, जीवनाभिमुख असलं पाहिजे की परीक्षाभिमुख असलं पाहिजे? जीवनापूर्व. हा, जीवनात मग वार्षिक परीक्षेला महत्व द्यायचं आहे का? कुठलं उपयुक्त ठरणार नाही. हे कमी वार्षिक केलं तर परीक्षेत- चालेल एखाद्या वेळेस. गुणदान योजना उत्तरसूची सोय केलेलं चालेल, बारकोडचा उपयोग केलेला चालेल, चालेल. पण वार्षिक हो. परीक्षेला महत्व दिलेलं चालणार नाही. प्रश्न नीट पहा, उपयुक्त ठरणार नाही म्हणता येते. आणि तुम्ही काय केलं, प्रश्नोत्तराचे प्रमाण कमी करणं, तर ते नाही करायचं म्हणे. म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न जास्त राहू दे का? प्रश्न नीट वाचा. खालीलपैकी कोणती बाब उपयुक्त ठरणार नाही म्हणते. उपयुक्त ठरणार नाही तर वार्षिक परीक्षेला महत्व दिलेलं योग्य ठरणार नाही. खालीलपैकी कोणती उदाहरणं मृताकडून अमृताकडे या अध्यापन स्तरावर बोला. 3रा नंबर. निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे. काय म्हणताय? निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवणे 3 नंबर. फक्त एकच येते म्हणताय का? नाही. भूगोल पण येते. मग ते सांगा ना, म्हणजे काय 3रा नंबर म्हणताय तुम्ही? पर्याय अ आणि क. अ आणि क. अ, ब, क 3 येतात. अ, ब, क, प्रत्येकामध्ये चित्राचा समावेश असतो. खालीलपैकी कोणती उदाहरणं मृताकडून अमृताकडे या अध्यापन सूत्रावर आधारित आहेत? मृत म्हणजे प्रत्यक्षामध्ये असणं, वास्तवात असणं, त्याला आपण कॉन्क्रीट म्हणतो. अमृत म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट आहे की नाही. अमृत जे दिसत नाही ते डोळ्यांनी, थर्ड पार्टी. आता भूगोल विषयात नकाशाचा वापर करायचा आहे. हे कशाचं चित्र आहे? मृताकडून अमृताकडे आहे. विद्यार्थ्यांना थोर नेत्याचे चरित्र सांगतोय आपण, हे मृताकडून अमृताकडे आहे. आणि निसर्ग चित्र शिकवताना चित्र दाखवत आहोत आणि नुसतं परीक्षेचं स्पष्टीकरण करत आहे. पण तिथं काहीतरी ते दाखवलं असतं तर हे पण उत्तर बरोबर आलं असतं. पण इथं तोंडीच नुसतं सांगतोय, म्हणजे हे काय करतोय, अमृताकडून मृताकडे नेण्याचा प्रयत्न करत आहे. हे उलट आहे. त्यामुळे हे येत नाही. हे जे नसेल त्याच्यातले उत्तर आपले असेल अ, ब आणि क. कशात आहे अ, ब, क? पर्याय क्रमांक 1 1 मध्ये.
पुढे काही शेवटचे प्रश्न आपल्या समोर काही अशा पद्धतीनं खालीलपैकी मूल्यमापनाच्या साधनामध्ये कोणती साधनं निरीक्षण तंत्रासाठी वापरतात? निरीक्षण तंत्रासाठी पडताळा सूची निरीक्षण तंत्रासाठी पडताळा सूची, पदनिश्चयन श्रेणी, त्याला आपण पदनिश्चयन श्रेणीला रेटिंग स्केल म्हणतो, आणि व्यक्तिमत्व प्रश्नावली ही येत नाही. व्यक्तिमत्व प्रश्नावली निरीक्षणामध्ये कुठे येते? प्रासंगिक नोंदी, ज्या प्रसंगानुसार आपण नोंद करतो. तर निरीक्षण तंत्रामध्ये आपण निरीक्षण करून केलेली निरीक्षण असतं, त्याच्यामध्ये बघा पाहून केलेलं निरीक्षण असतं. पडताळणे, ह्याने हे केलं का, ते केलं का, आणि दुसरं आहे पदनिश्चयन श्रेणी, आणि तिसरा आहे प्रासंगिक नोंदी. या ज्याच्यात येतात ते अ, ब आणि ड. कशात येत आहे? अ, ब आणि ड. ऑप्शन 3. ऑप्शन नंबर 3 करेक्ट. आता 28वा. अध्यापन प्रतिमानाच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य आहे म्हणले त्याने, सत्य नाही. असत्य म्हणजे चुकीचं. अध्यापन प्रतिमानामध्ये सुयोग्य शैक्षणिक कृती व वातावरण निर्मिती विषयी मार्गदर्शन असतं. अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव असेल तसं नाही. अध्यापन प्रतिमानाचा वापर करताना शिक्षकांनी भूमिका टाळत नसते. अध्यापन प्रतिमानामध्ये उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्ग दर्शवलेले असतात. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? असत्य आहे. आता ह्याच्यामध्ये असत्य असणार बघा, इथं बघा, हे प्रश्नांच्या शेवटी जर तुम्ही पाहिलं तर मार्गदर्शन असते, ताठर नसते, आणि इथं दर्शवलेले असतात. आता इथं काय आहे? अध्यापन प्रतिमानामध्ये आधारभूत मानसशास्त्रीय सिद्धांतांचा अंतर्भाव असेलच असं नाही. हे विधान चुकीचं आहे, कारण अध्यापन प्रतिमानं जी तयार केली जातात, जेवढे पण अध्यापनाची प्रतिमान आहे ती 5 बिंदूवर तयार केली जातात, आणि ही तयार करत असताना मानसशास्त्रीय सिद्धांत लक्षात ठेवला जातो आणि मग ती बनवली जातात. विद्यार्थ्यांचं लक्ष आहे का, विद्यार्थ्यांचा सहभाग आहे का, हे त्याच्यात पाहिलं जातं. म्हणून असत्य विधान हे 2 नंबरचं आहे. पुढचं ते लास्ट, आता ह्याच्यानंतर लास्ट एकच राहिलेला आहे. खालील आक्षेपांपैकी बालोद्यान पद्धतीवर घेतलेला कोणता आक्षेप असत्य आहे? असत्य आहे, नीट लक्ष द्या, असत्य म्हणत आहेत. शिक्षिका म्हणेल तेच विद्यार्थ्यांना करावे लागते. साधनांच्या माध्यमातून मुलांना शिकवणे अयोग्य आहे. स्वयंशिक्षणाचा पुरेसा वाव मिळत नाही आणि मुलांना खूप स्वातंत्र्य मिळते. असत्य आहे. बालोद्यान पद्धतीवर घेतलेला आक्षेप, त्यामध्ये हे स्वातंत्र्य मिळत नाही म्हणलेलं आहे त्यांनी, ते चुकीचं आहे. तर हे काही आक्षेप घेतला नव्हता, कारण बालोद्यान पद्धतीमध्ये मुलांना स्वातंत्र्य असतंय, मुलांना खूप स्वातंत्र्य असतंय, हे असत्य आहे. तर आता ह्या अपेक्षांपैकी जेवढे आक्षेप घेतले गेले त्यामधील बालोद्यान पद्धतीवर घेतलेला आक्षेप हा असत्य येतो, म्हणजे मुलांना खूप स्वातंत्र्य मिळतं. असा आक्षेप कुणीच घेतला नाही, कारण बालोद्यान पद्धतीमध्ये मुलांना स्वातंत्र्य द्यावं लागतंय, आणि तो दिलं तरच ते मुलगा शिकतंय, नाही तर त्याच्या स्वतंत्रतेवर गदा आणायची नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या स्वतंत्रतेच्या बाबतीमध्ये कधीही आक्षेप घेतला गेला नाही. आणि लास्टचा शेवटचा, खालीलपैकी कोणती अध्यापनाची तत्व आहेत? सहनशीलता, व्यक्तिगत फरक, योजनाबद्ध, लोकशाही, प्रधानता. सहनशीलता अध्यापनाच्या तत्वामध्ये सहनशीलता, व्यक्तिगत फरक, लोकशाही, प्रधानता आणि योजनाबद्ध ही सगळीच अध्यापनाची तत्व आहेत. ही सगळीच अध्यापनाची तत्व आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 येतं. याचबरोबर आज आपण जे टीईटीचा जे काही मार्गदर्शनाचा 2014चा पेपरचं जे अनालिसिस केलेलं आहे, याचा फायदा आपल्याला काय झाला? जो काल आपण केलेला 2013चा होता, त्याच्यामध्ये जे विश्लेषण केलं ते आज 14 मध्ये सुद्धा उपयोगी पडलं. आणि ह्याच्यावरून लक्षात येतं की कंटेंट सेम आहेत, पहिल्या वर्षी विचारले गेलेले आणि
सेकंड वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी विचार केलेले याच्यामध्ये जास्त फरक दिसून येत नाही. त्यामुळं आपल्याला जो काही हे विचारलेला आहे, जो भाग विचारला गेलेला आहे, तो भाग सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि याच्यावरून आपल्या लक्षात येतं की कोणत्या टॉपिक वरती कशा पद्धतीनं वारंवार हे केलेलं आहे. काय म्हणतो आपण त्याला, कोणत्या घटकाला जास्त फोकस दिलेला आहे, हे त्यातून आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारे आपण 2014चं विश्लेषण केलेलं आहे. उद्यापासून आपले बॅचेस चालू होणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये जर तुम्हाला आपले बॅचेस आवडले असतील तर लवकरात लवकर जॉईन करून येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्ही पास होण्यासाठी आपला क्लास नक्की जॉईन करावा. आपण सगळ्यांनी 2 दिवस हे सगळं पाहिलं त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि उद्याच्या पासून पेड क्लासेस होणार आहेत. फ्री मध्ये नाही होणार. त्यामुळे पेड क्लासेस मध्ये त्यांनाच घेतलेलं आहे ज्यांनी ती पेड केलेली आहे. त्यामुळे तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करून सगळ्यांना गुड नाईट म्हणतो. भेटूया उद्या नक्कीच त्यावेळेस. आणि संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे. आपला संपर्कासाठी मोबाईल नंबर आहे 9921828205. 9921828205. क्लासला जॉईन करण्यासाठी आणि क्लासची फी पेड करण्यासाठी सुद्धा तुम्ही या नंबरचा वापर करू शकता. आपण सगळे आलात 10, 10:30, 11 वाजेपर्यंत तुम्ही थांबलात त्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचा सेशन या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. थँक्यू सर. काही शंका कोणाला? ज्यांना शंका असेल त्यांनी फोन करू शकता मला. शुभम सर, सर, तुमचा पण मोबाईल नंबर टाका. काय म्हणलं सर? फीचं स्ट्रक्चर मी अगोदर सांगितलंय. फी आपली आहे 4,500, परंतु डिस्काउंट चालू आहे. या डिस्काउंट मध्ये हा क्लास तुम्हाला 3,600 रुपये मध्ये मिळेल आणि वन टाइम पेड करायचं आहे. वन टाइम पेड करून तुम्हाला एक क्लास जॉईन करायचा आहे. तुम्ही खाली दिलेल्या दोन्ही नंबरवर संपर्क साधू शकता. चॅटबॉक्स मध्ये नंबर टाकलेला आहे. शुभम सरांचा सुद्धा टाकलेला आहे 7276 30 78 48. चला तर आपण या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद एव्हरीवन.